उद्या केरळमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर 7 ते 8 दिवसानंतर महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये मान्सून दाखल होईल अशी शक्यता वर्तवली जाते। त्या अगोदर आज मान्सूनपूर्व पावसाने मुंबईमध्ये तुरळक प्रमाणामध्ये हजेरी लावली। मात्र तरी देखील अंधेरीचा सबवे जो आहे तो 1 तास जवळपास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। गेल्या अनेक वर्षांपासूनची अंधेरी सबवेची तक्रार आहे। आपल्यासोबत माजी महापौर आणि विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, गेल्या अनेक वर्षांचा अंधेरी सबवेचा प्रश्न आहे। यावर्षी महायुतीचं महानगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर ते म्हणत होते की आम्ही हा अंधेरी सबवे असेल किंवा इतर ठिकाणी पाणी भरणार नाही याची काळजी घेऊ। नालेसफाई त्यांच्या पद्धतीने सुरू आहे, वारंवार दावे केले जात आहेत। मात्र 0.96 मिमीच पाऊस जो आहे तो उपनगरात पडला होता, तरी देखील जवळपास 1 तास अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता। काय सांगाल? मुळामध्ये निवडणूक आता झाली, परंतु गेली 4 वर्ष याचा ह्या महापालिकेचा करता करविता भाजपच होता आणि भाजप बरोबर गेलेले गुट ह्या लोकांनी 22 पासूनच वादे केले। आम्ही भरूच देणार नाही, आम्ही असंच करणार नाही, पण सगळं केलं। मुंबई भरून दाखवली, मुंबई लुटून दाखवली, मुंबईचा भ्रष्टाचार कमी केला असं त्यांचं म्हणणं आहे। इथला भ्रष्टाचार बाहेर नेला। आमच्याकडे पण स्ट्रिंग ऑपरेशन आहे, हे कोणाकडे कसे जात आहेत काय करताय आमच्याकडे पण आहे। त्यामुळे उगाच नको त्या गोष्टी म्हणायच्या आणि लोकांना उल्लू बनवायचं। आम्ही जेव्हा सत्तेत होतो हे आमच्यासोबत होते, ह्यांना विसर पडलाय, ह्यांच्या डोळ्यावर पट्टी होती, पण आम्ही डोळे उघडे ठेवून काम केलेलं आहे। आज जे पाणी भरलं 0.96 मिलीलिटर, मी जर ही अवस्था तिथल्या अंधेरी सबवेमध्ये होत असेल तर कुठले 100 दिवसात कुठली कामं का नाही झालं ते कामं फक्त दिवसच मोजणार आणि स्वतःचे पाठ स्वतः थोपटून घेणार। त्यामुळे मूर्ख बनवायचं काम देशापासून ते इथपर्यंत चाललेलं आहे आणि त्याच्यावरनं लोक आता जागृत व्हायला लागली आहेत आणि जागृत लोक झाली की मग मात्र त्यांच्यावरती अमकं करा, त्यांच्यावरती तमकं करा चालू आहे। ठीक आहे, आता तुम्ही किती आवाई उठवायची तेवढी उठवा। एक ह्या वर्षभराची ती 3-4 वर्षाची तर तुमच्यात दमच नाही। आम्ही पण सांगतो ना, कोविड काळाची पण ह्याची पण श्वेतपत्रिका काढा आणि 4 वर्षाची पण श्वेतपत्रिका काढा। काय व्हायचं ते मुंबईकरांना कळू देत, नुसते आरोप चालणार नाहीत। त्यामुळे ती काय श्वेतपत्रिका देणार नाहीत, आरोप करणार नुसतं आणि बोंबलायला ठेवलेले आहेत। बोंब मारायला माणसं ठेवली आहेत, ती त्यांचंच काम करतायत। त्यामुळे मुंबईकर जो मिलन सबवे भरलाय ते बघून या सगळ्या गोष्टीचा निषेध करतोय। तुम्ही टीका करताय, मात्र राजकारण आणि टीका जरी बाजूला ठेवली, अत्यंत तुरळक पाऊस पडला असताना देखील अशा पद्धतीने अंधेरी सबवेची ही परिस्थिती होते। जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल मुंबईमध्ये, जेव्हा मान्सून सुरू होईल तेव्हा चिंतेचं वातावरण असेल, कारण आजूबाजूचे नाले आहेत ते व्यवस्थित साफ झाले नाहीत, म्हणून ते पाणी जे आहे ते सबवेच्या इथे येतंय आणि पूर्णपणे 1 तास बंद करावं लागलं। वारंवार सांगितलं जात आहे की यावर्षी दरवर्षीपेक्षा यावर्षी नालेसफाई अत्यंत चांगली झालेली आहे। वारंवार आकडेवारी देखील महापौर स्वतः, स्थायी समितीचे अध्यक्ष किंवा इतर नेते, स्वतः मुंबईचे अध्यक्ष जे आहेत भाजपचे, ते देखील वारंवार सांगतात की चांगल्या पद्धतीने झालेली आहे नालेसफाई आणि मुंबईमध्ये पाणी भरणार नाही, त्याचा निचरा होईल, अशा पद्धतीने वारंवार वक्तव्य करत होते। एकाच याच्यात तुम्ही 10 प्रश्न विचारलेत। महापौर बाई मॅडम महापौर 85% लागला आकडा। प्रशासन 105% लागला आकडा लावला। उपमहापौर 70% आकडा लावला। त्याच्या खाली साटम चाटम 72% आकडा लागला। हे नुसते आकडे लावतायत, ॲक्च्युअलमध्ये काय? आणि जेव्हा तुम्ही आम्ही बघा टीका नाही करत आहे, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय, आम्ही सत्य परिस्थिती तुमच्यासमोर सांगतोय। 4 वर्षात तर आम्ही नव्हतो, आम्ही ज्या सुविधा करून गेलो
त्याच्यामध्ये 1 वर्ष आठवत आहे का तुम्हाला पत्रकार म्हणून? डिझेल आणि पेट्रोल ते पंप चालवायला मिळाले नाही. 22ला 2022चा जो जूनचा पाऊस आला आणि त्या जूनच्या पाऊसमध्ये कुठलाही नगरसेवक नव्हता, तरी आपण त्या साईटवर गेलो आणि त्या साईटवर विचारलं तर त्यांच्याकडे डिझेल भरायला पंपात तिथल्या अधिकाऱ्यांना कुठली सूचना नव्हती, अधिकाऱ्यांना कुठल्याही पैसे दिले गेले नाहीत आणि बिना डिझेल विना तो पंप पडून राहिला आणि संपूर्ण हिंदमाता हा भरून राहिला. ज्यावेळेला तिथे उर्मिला पांचाळ आमची नगरसेविका आहे, तिच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ते डिझेल भरलं, पंप चालू केला, त्यावेळेला ते संपूर्ण पाण्याचा निचरा 12 ते 15 मिनिटात संपूर्ण हिंदमाता बाजूला झालं, पाणी निघून गेलं. काय आहे? कारण त्या 22पासून ते आत्तापर्यंत कोण येतं आहे, कसं फोडायचं, किती पैसे द्यायचं, ह्याच्यातच गुंतलेलं हे सरकार आहे. काय 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 व्हायचं ते होऊ दे जनतेचं, आम्हाला काय सुतक नाही. साधं पावसाचा विषय आहे तरीसुद्धा सांगते, जर शाळेतल्या मुली या पावसामधनं येत असतील तर त्या पाण्यामध्ये पण अत्याचार करायला कमी नाही करणार. जर लिफ्टमध्ये अत्याचार होतो तर चालता चालता रस्त्यावर अत्याचार होतो. तर आता तर काय पावसाचे दिवस आहेत, कुठेतरी पाऊस आवाज करत असेल, आपण पिक्चरमध्ये बघतो तसं. त्यामुळे मी सगळ्यांना सांगते, आपल्या लेकी बाळींना सांभाळा, अशा भर मोठ्या पावसात घराबाहेर पाठवू नका आणि पावसाचं पाणी स्वतःचं जिथे आपलं ड्रेनेज आहे तेवढं तरी साफ करा की केंजे निघून त्या पाण्यात जाईल. BMCवर किंवा ह्या महापौरांवर अवलंबून राहू नका. 31 तारखेची नालेसफाईची डेडलाईन होती, ती 5 तारखेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. अजून मुंबईमध्ये पाऊस पडायला जवळपास 5 ते 6 दिवस आहेत. या दिवसांमध्ये तरी नालेसफाई व्यवस्थित होईल का, असं तुम्ही स्वतः विरोधक म्हणून प्रश्न विचारणार आहात का? आणि मुंबईची तुंबई होण्यापासून वाचणार आहे का? आमच्या प्रश्नाला त्यांनी राज्यात, केंद्रात आणि महापालिकेत विरोधकांना बघायचंच नाही. म्हणजे कधीकधी आमच्याकडे तर नेहमीच विरोधकांना आम्ही विश्वासात घेत होतो, कारण त्यांच्या नजरेतून काय दिसते. आम्ही विरोधाला विरोध नक्की नाही करणार. चांगलं काम केलं तर तुमची पाठ थोपटणार. आत्ताच बघा ना, पाण्याचं इथे दुर्भिक्ष होतं आहे, हे भरतं आहे. महापौर डेहराडून थंड हवेला, अरे वा, काय सांगितलं आहे पंतप्रधानांनी? कुठेही बाहेर जाऊ नका. पंतप्रधानांचीच वाक्य धाब्यावर बसवत आहे. थंड हवेला गेलेत, इकडे उकडून मरतोय मुंबईकर आणि पाण्याची कोण दखल घेत आहे? भरलं काय आणि काय केलं काय? त्यामुळे आम्ही पण या सगळ्या गोष्टीचं मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून करून या घेतोय आणि करणार. महापौर परिषद असल्यामुळे ते उत्तराखंडला गेलेले आहेत, ते उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्याच्यामुळे त्यांचा दौरा आहे बाहेर. खरं म्हणजे महापौर परिषद म्हणजे मी पाहिलेली अध्यक्ष असतात, मुंबईला अध्यक्षपदाचा मान मिळतो. आता महापौर परिषदमध्ये अध्यक्ष कोणाला दिलं माहिती नाही मला, पण पूर्ण महापौर परिषद ही मुंबईची महापौर, मुंबईचा महापौर, मुंबईच्या महापौरची सीट ही तिथे अध्यक्ष असतं. व्यक्ती कोण आहेत हे इम्पॉर्टंट नसतं, पुरुष आहे की बाई आहे. तिथे मुंबईचाच महापौर अध्यक्ष होतो. आतापर्यंतचा रेकॉर्ड काढा तुम्ही, उपाध्यक्ष नाही होत, अध्यक्ष, मग बाकीचे. आता यावेळेला नवीन काय केलं आहे, उपाध्यक्ष करून. त्यामुळे आहे त्या मार्चमध्ये होणार होत्या विधान परिषद, ते सांगितलं गेलं नको मेमध्ये. डेहराडून नाही, देहरादूनला बरं गेल्या तर गेल्या, तिकडे पण फौजफाटा आहे, काढा चौकशी करा. धन्यवाद ताई, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की मुंबईच्या महापौरांचा दौरा आहे आणि त्या दौऱ्यावरती किशोरी पेडणेकरांनी टीका केली आणि त्यासोबतच मुंबईमध्ये ज्या पद्धतीने तुरळक पाऊस झाला आणि जो पण अंधेरी सबवे भरला, यावरती देखील प्रशासनाचं लक्ष नाही आहे, महापौरांचं आणि नेत्यांचं देखील लक्ष नाही, अशी टीका जी आहे ते किशोरी पेडणेकर यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन कमलेश डोंगरेसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.